पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। भाजपच्या बिनविरोध उमेदवारांची संख्या वाढली। पालकमंत्री जयकुमार रावल। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे आणखी एक जागा बिनविरोध झाली असून भाजपचे प्रभाग क्रमांक 17 अ चे उमेदवार अमोल मासुळे बिनविरोध विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपच्या उमेदवारांच्या विरोधातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा चारही अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं अमोल मासुळे बिनविरोध विजयी उमेदवार ठरले आहेत। यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या पक्ष कार्यालयात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला। सलग तिसऱ्यांदा आपण विजयी झालो असून प्रभागाचा विकास हेच आपलं ध्येय असल्याचं विजयी उमेदवार अमोल मासुळे यांनी यावेळी सांगितलं आहे। धुळे शहरात भाजपच्या 4 जागा बिनविरोध झाल्या असून दुपारपर्यंत आणखी काही जागा बिनविरोध होतील असा विश्वास धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने 63 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपच्या अनेक नाराज बंडखोरांना हाताशी घेत विरोधकांनी तिकीट दिली, मात्र भाजपची हिंदुत्वाची देशहिताची भूमिका लक्षात आल्यानंतर अनेकांनी माघार घेतली। अनेक बंडखोरांना विरोधकांनी स्थलांतरित करत डांबून ठेवलंय। उमेदवारांना डांबून ठेवणं चुकीचं असून प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा लोकशाहीत अधिकार आहे, असं रावल यावेळी म्हणाले। आमच्या नाराज झालेल्या भाजप महिला जिल्हाध्यक्षांना विरोधकांकडून उमेदवारी देण्यात आली, मात्र केवळ आमिष दाखवून राजकारण टिकत नाही। खुल्या आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक लढू द्यावी असं आवाहन मंत्री रावल यांनी यावेळी केलं आहे। राज्यात भाजपला जनतेचा पूर्ण पाठिंबा असून धुळे शहराला स्मार्ट सिटी करण्याचा आमचा मानस असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आज धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या। धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 अ मधून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती। आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे नेते आदरणीय जयकुमार रावल, आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान धर्मयोद्धा अनुप अग्रवाल, तसेच जिल्ह्याचे भाजपा प्रमुख आदरणीय गजेंद्र शेठ आंबेडकर असतील, माजी रक्षा मंत्री आदरणीय सुभाष भामरे साहेब असतील, माजी आमदार आदरणीय बाबासाहेब राजारावजी कदमबांडे साहेब असतील, सगळ्यांच्या आशीर्वादाने मला महानगरपालिकेत आमच्या मिल परिसरातील जनतेची सेवा करण्याकरता तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीने संधी दिली, आमच्या नेत्यांनी संधी दिली। म्हणून मी प्रथमतः सर्व आमच्या नेते मंडळींचं संपूर्ण मिल परिसराच्या वतीने व मी स्वतः आमच्या नेत्यांचं शतशः ऋण आहे। आणि आज रोजी माझ्या प्रभाग क्रमांक 17 अ मध्ये जे प्रतिस्पर्धी म्हणून काही उमेदवारांनी फॉर्म भरला होता, पण सर्व आमचे जे सन्माननीय उमेदवार होते त्यांनी भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय सर्व सन्माननीय नेतेगण यांच्या कामावर विश्वास ठेवत आज रोजी त्यांनी उमेदवारी फॉर्म माघार घेतलेला आहे। म्हणून मी ज्या सन्माननीय उमेदवारांनी आज रोजी फॉर्म माघार घेतला आहे, मग त्यामध्ये आमचे सोनूभाऊ ओगले असतील, विनोद मंगा जगताप असतील, आमचे आनंद भाऊ पाटील असतील, असे जे उमेदवार होते त्यांनी, आमचे प्रदीप सुभाष कथा यांनी देखील आज रोजी फॉर्म माघार घेऊन आज मला या ठिकाणी पुनश्च प्रभाग क्रमांक 17ची आमच्या मिल परिसरातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली। आणि आज मी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून एकच आस्वादित करू इच्छितो की आमचे नेते आदरणीय धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांनी जो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून जी संधी दिली, त्या संधीचं नक्कीच येणारा काळ देखील मी सोनं करणार आहे। आणि या ठिकाणी सांगताना आनंद होतो की भारतीय जनता पार्टी ही खरोखरच सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करणारी पार्टी आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे। मी भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ प्रमुख म्हणून देखील काम करतो। नंतर मला भारतीय जनता पार्टीने मंडल अध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी दिलेली आहे। म्हणून भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्यांना नक्कीच न्याय देणारी पार्टी आहे। म्हणून मी पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सदस्य ऋणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीकडे 450 उमेदवारी अर्ज आले होते। त्याच्यामधनं 63 लोकांचे तिकीट आम्ही दिले आणि बाकी इतर लोक जे त्यातले काही लोक नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष किंवा बंडखोरी म्हणून फॉर्म भरला। काही लोकांना विरोधी पार्ट्यांनी पोच केलं, त्यांना ताब्यात घेऊन ऐन वेळ पकडून एबी फॉर्म लावून दिला आणि अशी सगळी परिस्थिती झाली
ज्यावेळेस एक दिवस लोटला गेला त्यावेळेस लक्षात आलं बा आम्ही तर मूळ भारतीय जनता पार्टीचे विचार मानणारे लोक आहेत. आम्ही देशभक्तीने हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित लोक आहेत आणि म्हणून आम्हाला कुठलाही लेवल खाली उभं राहायचं नाही. जे आमचं भारतीय जनता पार्टी आम्ही स्वघरी राहणार. जे नाराज लोक आहेत त्यांनी जे बंडखोरी केलेत ते सुद्धा माघार घेतात आणि इतर आमचे जे लोकांना काही लोकांनी ताब्यात घेतलं होतं तेही माघार घेतात. काही लोकांना रूम मध्ये बंद करून ठेवलंय, अडून ठेवलंय. खरं तर राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये जर उमेदवारांना बंद करून ठेवण्याची वेळ येत असेल हेही चुकीचं आहे. उमेदवारांना मुक्त पद्धतीने त्यांना जी भूमिका घ्यायची ती घेऊ दिली पाहिजे आणि आपण पाहतोय की विकासाबरोबर सामान्य लोक आहेत, जनता आपल्या बरोबर आहे आणि मग अनेक लोकांनी ज्या रागाच्या भरात फॉर्म भरले होते ते विड्रॉल देखील करतात. आतापर्यंत 4 लोक माघार झालेत. अजून काय होऊ शकतात. ते झालं तर चांगलं, नाही झालं तर इलेक्शनच्या माध्यमातून जनतेला आम्ही विनंती करणारच आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये विकास कामांना फार मोठा पाठिंबा मिळतो. आमचं धुळे शहर हे मागे राहून गेलंय. स्मार्ट सिटी, सुंदर सिटी त्याला डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून लोक या विकासाच्या प्रवाहाला पाठिंबा देतात. एकीकडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.